नमस्कार मंडळी. ओम नमो आदेश. मंडळी, आजचा आपला हा 14वा व्हिडिओ आहे. जसं मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आत्तापासून आपण ह्या व्हिडिओपासून आपण काय करूया, म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन म्हणजे सहज सोपी जन्मनक्षत्र गोचर पद्धती ह्या विषयाअंतर्गत किंवा ह्या चॅनलवरती आपण आता प्रत्येक ग्रहाची जी 3-3 नक्षत्र आहेत, कारण आपला टॉपिकच सुरू सुरू होतो जन्म नक्षत्र गोचरापासून. म्हणजेच जन्म नक्षत्र हे अतिशय महत्त्वाचं मूळ आहे ज्योतिषातलं. सो जन्म नक्षत्र गोचर पद्धतीमध्ये प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्रानुसार दैनंदिन वर्तमान गोचर जी आहे त्या गोचरीमधले तुम्हाला आत्ता वर्तमान काळामध्ये कुठल्या ग्रहाचे शुभ अशुभ परिणाम किती टक्क्याने आता मिळणार आहेत आणि त्याचा कालावधी काय असेल हे आपण अति सहज सोप्या पद्धतीने समोर घेणार आहोत. तर आपण जसं अश्विनी नक्षत्र पहिलं आहे तर आपण त्यापासूनच सुरुवात करू. तर अश्विनी नक्षत्र हे केतूचं नक्षत्र, म्हणजे केतूचे नक्षत्र आपण घेऊ. म्हणजे ज्यांची जन्म नक्षत्र अश्विनी असेल, मघा असेल किंवा मूळ असेल, ह्या केतूची नक्षत्र ज्यांची जन्म नक्षत्र असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. असेच आपण इथून पुढचे 9 व्हिडिओ असेच त्या नवग्रहांच्या त्या जन्म नक्षत्रानुसार आपण घेऊया. तर आजचा विषय म्हणजे केतूचं नक्षत्र. केतू ग्रहाची जी 3 नक्षत्र आहेत, अश्विनी, मघा आणि मूळ. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये ह्या केतूच्या नक्षत्रांना म्हणजे केतूच्या नक्षत्रांची जी जन्म नक्षत्र गोचर समोर येते त्याच्यामध्ये अशुभ ठरणारे म्हणजे कोण, तर विपत, प्रत्यय आणि वध. अशुभ ठरणारे हे ठरतात रवी, मंगळ आणि गुरु. विपत रवी, प्रत्यय मंगळ आणि वधकारक गुरु. याचा अर्थ असा आहे की ही जी रवीची 3 नक्षत्र आहेत, म्हणजे रवीची जी कृतिका, उत्तरा आणि उत्तराषाढा, आणि मंगळाची जी 3 नक्षत्र आहेत, मृग, चित्रा आणि धनिष्ठा, आणि गुरुची 3 नक्षत्र म्हणजे पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा. ही 9 नक्षत्रच फक्त ज्यांची केतूची जन्म नक्षत्र आहे, म्हणजे मघा, मूळ आणि अश्विनी, मघा आणि मूळ. अश्विनी, मघा आणि मूळ नक्षत्र ज्यांची आहेत त्यांनी फक्त ह्या 9 नक्षत्रांचा म्हणजे जी तुम्हाला तुमच्यासाठी अशुभ ठरणारी आहेत त्याच नक्षत्रांचा विचार करायचा आहे. आणि तुम्हाला वर्तमान काळामध्ये कुठल्या ग्रहाची किती टक्क्यांनी तुम्हाला अशुभता लाभणार आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता सध्याचं जे चालू गोचर आहे ते गोचर मी समोर घेतले. त्या गोचर समोर घेताना आपल्याला त्यात पाहायचं आहे काय, बाकी कशाचा विचार करायचा नाही. फक्त आपल्या प्रत्येक ग्रहाचं सध्याची गुणवत्ता ठरवायची आपल्याला. त्याच्यामध्ये किती टक्के अशुभ ठरतोय तो ग्रह मला आणि किती टक्क्याने शुभ ठरतोय. आता ही शुभता अशुभता कशी कन्सिडर करायची किंवा कोणत्या विषयानुसार कन्सिडर करायची, तर ते तुमची जन्मकुंडली म्हणजे जन्मकुंडलीतलं जन्मलग्न सांगत असतं. आता आपण जी निसर्ग कुंडली आपण घेतो मेषची, तर मेष लग्नानुसार किंवा ठीक आहे मेष लग्नानुसार नाही तर प्रत्येक ग्रह ज्या राशीतून सध्या गोचर करतोय आजच्या तारखेला त्यानुसार आपण ही म्हणजे ह्या जन्मनक्षत्र गोचरीप्रमाणे केतूच्या जन्मनक्षत्र असलेल्या सगळ्या जातकांना प्रत्येक 9च्या 9 ग्रह कसे काही शुभ फलित देणाऱ्या अशुभ फलित देणाऱ्या त्याची टक्केवारी पाहूया. तर पहिलं नक्षत्र समजा पहिला ग्रह घेऊया आपण रवी. ठीक आहे. तर ऑलरेडी रवी ह्या जन्म नक्षत्रांना रवी हा विपत्तकारक ठरतो म्हणजे विपत्तीकारक ठरतो. पण इथे
रवीला विपत्तिकारक म्हणजे काय म्हणतात गृहीत धरण्यापेक्षा रवीची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांचा इफेक्ट आत्ता सध्या कुठल्या ह्या गोचरीमध्ये कुठे कुठे आलेला आहे ते आपण पाहू. आता सध्या रवी कुठे आहे तर रवी आहे कर्केला. कर्केला तो कुठे आहे समजा आता म्हणजे सध्या रवी जो आहे कर्केला तो आहे अश्लेषा म्हणजे बुधाच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे आणि तो आहे अश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात म्हणजे शनीच्या चरणामध्ये. इथे आता रवीच्या संदर्भातून तुम्ही फलित कशी कन्सिडर करायची तर म्हणजे फलित विषय कुठले कुठले घ्यायचे तर समजा मेष लग्न असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर चतुर्थामधून रवी गोचर करतोय म्हणजे चतुर्थ स्थानामधले जे काही विषय असतील त्या विषयानुसार त्या रवीचे तुम्हाला प्रभाव पाहायला मिळतील. त्याच रवीचे प्रभाव तुम्हाला किती टक्के अशुभ ठरणार आहेत हे आपण पाहताना साधी सिंपल पद्धती वापरायची जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे. काय तर ज्या ग्रहाचं पाहतोय तो ग्रह मला कसा ठरतोय तर केतूच्या नक्षत्रांचा विषय घेतला तर केतूच्या नक्षत्रात रवी हा विपत्तिकारक आहे. त्यानंतर तो कोणाच्या नक्षत्रात आहे तर बुधाच्या अश्लेषा नक्षत्रात आणि केतूच्या जन्म नक्षत्रांना म्हणजे अश्विनी मघा मूळ नक्षत्रांना बुध हा मित्र आहे, परममित्र आहे. त्यानंतर अश्लेषा नक्षत्राच्या म्हणजे बुधाच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणामध्ये रवी सध्या आहे. तो कधी 10 तारखेपर्यंत आहे दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे शनीच्या चरणामध्ये कारण त्याचं चरण स्वामी शनी येतो. शनी देखील केतूच्या नक्षत्रांना मित्र ठरतो. पुन्हा हे सगळे रवी अश्लेषा नक्षत्र शनीचं चरण हे कुठल्या राशीतून गोचर करतंय तर कर्क राशीतून गोचर करतोय. कर्क राशी स्वामीचा मालक कोण आहे किंवा त्या कर्केचा ग्रह स्वामी कोण आहे स्वामी ग्रह तर तो चंद्र आहे. केतूच्या नक्षत्रांना चंद्र हा क्षेमकारी ठरतो, शुभ ठरतो. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आत्ता सध्या केतूचे जन्म नक्षत्र असलेल्या व्यक्तींना रवीची फलितं कशी मिळत आहेत तर रवीची फलितं फक्त 25% अशुभ मिळत आहेत. ती पण कर्क रास ज्या स्थानात आली असेल आपल्या पत्रिकेला त्या स्थानाच्या विषयावरती सोबत कर्केचे समोरची रास कुठे आहे कर्क राशीची आहे तर ती मकर रास आहे. तर त्या मकर म्हणजे त्या मकर राशी जिथे आली असेल समजा तर मेष लग्नानुसार रवी चतुर्थातून म्हणजे कर्केतून चाललाय तर त्याच्या समोरची रास कुठली येणार आहे तर दशम स्थान येणार आहे ते आणि ते येणार आहे मकरेचं. म्हणजेच रवी हा प्रामुख्याने चतुर्थ स्थानातल्या विषयांना आणि दशम स्थानातल्या विषयांना धरून त्याचा प्रभाव दाखवणार आहे. त्या प्रभावातले फक्त 25% अशुभता जाणवणार आहे. हे झाला रवीचा भाग. म्हणजे इथे आपण रवी जरी जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे तो रवी आपण अशुभ धरला असला तरी सुद्धा तो रवी पूर्णतः अशुभता देत नाही. तर सध्या म्हणजे उद्याच्या 10 तारखेपर्यंत फक्त तो रवी तुम्हाला 25%च अशुभता देणारा आहे. आता हे 2 स्थानं जरी आपण नुसती आत्ता सध्या धरली म्हणजे कर्क राशी जिथे आलेली आहे तुमच्या पत्रिकेमध्ये त्या स्थानातले विषय आणि त्याच्या समोरचे सप्तम स्थानातले विषय मकर राशी जिथे आली तो विषय ह्या विषयांचा विचार करताना किंवा ह्या विषयांच्या अंतर्गत तुमची काही समस्या असेल तर रवीला आता अशुभ माझा रवी माझ्या ह्या स्थानामध्ये आलाय तोच विषय आहे माझा आता प्रश्न आहे तर घाबरून जायची गरज नाही. तिथे 25%च फक्त तुम्हाला तो अशुभ ठरतोय. म्हणजे बाकीची 75% ती शुभता आहे ना त्याच्यासोबत. आलं लक्षात. म्हणजे कुठल्याही ग्रहाला ह्या जन्मनक्षत्र गोचर पद्धतीमध्ये कुठल्याही ग्रहाला पूर्णतः 100% शुभ अशुभ मानलं जात नाही आणि ते तसं नसतं देखील. उगाच आपण त्या म्हणजे दडपण घेतो या सगळ्या गोष्टींचं
आणि आपलं दडपण हे जन्मनक्षत्र गोचर पद्धतीमध्ये सहजता निघून जातं. दुसरा महत्त्वाचा विचार करा, ज्या ग्रहाची आपण टक्केवारी पाहतोय शुभ अशुभतेची, त्या ग्रहाची गती काय आहे, तर तो दर 3 दिवसाला त्याच्या गोचर नक्षत्राचं एक चरण बदलणार आहे. मग जसं चरण बदलेल, जसं आता आपण हा भाग बघितला, रवी सध्या कर्क राशीतून बुधाच्या अश्लेषा नक्षत्रातून गोचर करतोय आणि शनीच्या चरणातून. म्हणजे इथे रवी स्वतः 25% अशुभ आहे, पण त्याचं नक्षत्र जे गोचर नक्षत्र आहे ते शुभ बुधाचं अश्लेषा नक्षत्र आहे आणि शुभ ठरणाऱ्या शनीचं चरणातून तो गोचर करतोय. आणि ज्या राशीतून गोचर करतोय त्या राशीचा स्वामी कोण आहे, तर चंद्र आहे. तो देखील ह्या म्हणजे केतूच्या जन्म नक्षत्रांना शुभच ठरतोय चंद्र देखील. म्हणजेच इथे रवी फक्त 25% अशुभ ठरतोय. आता याच्या रवीच्या पुढे समजा चंद्र घेतला आपण, तर चंद्र हा दर 6 तासाला आपल्या गोचर नक्षत्राचं चरण बदलतोय. तर आत्ता ह्या तुम्हाला रवीच्या नक्षत्र म्हणजे सांगितल्याप्रमाणे जन्मनक्षत्र गोचरची जी पद्धत आहे म्हणजे तो ग्रह, सध्याचा ग्रह, त्याची पोझिशन काय, त्याची स्थिती काय, ती कशी कन्सिडर करायची, कशी गृहीत धरायची, त्याचप्रमाणे चंद्राचं देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्हाला दर 6 तासाला त्याची गुणवत्ता किंवा त्याचं म्हणजे प्रभावशीलता माहिती पडेल. आलं लक्षात. आता हा झाला रवी. चंद्राचं तर तुम्हाला रोजच्या रोज पाहायचंच आहे, त्यानुसारच तुम्हाला रोजची आपली दैनंदिन कामं त्या पद्धतीने नियोजन करायची आहेत. म्हणजे समजा आजचा चंद्र कुठे आहे, समजा आता अश्लेषा नक्षत्रात आहे, म्हणजे बुधाच्या नक्षत्रात समजा म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ते आजचं नक्षत्र कुठले आहे हेच तुम्हाला समोर मांडतो, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर आज तारीख आहे 9 तारीख आहे. ओके. आता चंद्र जो आहे हा मूळ नक्षत्रात आहे. मूळ म्हणजे केतूच्याच नक्षत्रात आहे ना. म्हणजे आपण केतूचे जन्म नक्षत्र पाहतोय, त्यामुळे जन्म नक्षत्र हे शुभच ठरणार आहे. म्हणजे आजचा चंद्र हा शुभच आहे. आजचा चंद्र ज्या केतूच्या नक्षत्रातून गोचर करतो तो शुभ आहे. पण त्याच्यामध्ये अशुभता कशी आपल्या लक्षात घेता येईल चंद्राप्रमाणे, तर आत्ताचा जो मूळ नक्षत्रातून चंद्र चाललाय तो आज रात्री 8 वाजेपर्यंत त्याच्या पहिल्या चरणामध्ये असेल. आता ह्या मूळ नक्षत्राचं पहिलं चरण कुठलं आहे, तर ते मंगळाचं आहे. म्हणजे इथे चंद्र स्वतः शुभ आहे, त्याचं गोचर नक्षत्र आहे आजचं मूळ म्हणजे केतूचं, ती शुभता देखील आहे. पण त्याचं जे चरण आहे ते प्रत्यय ठरणाऱ्या मंगळाचं आहे. म्हणजे इथे 25% अशुभता तुम्हाला जाणवली. पण ही 25% अशुभता तुम्हाला कधीपर्यंत जाणवणार आहे, तर हा चंद्र ज्या वेळेस मूळ नक्षत्रामध्ये गेला आणि त्याच्या पहिल्या चरणातून गोचर करत असेल तर ती गोचर कधीपर्यंत आहे, तर आज रात्री 8 वाजेपर्यंत. येते लक्षात. माफ करा, मूळ नक्षत्र 20 वाजून 5 मिनिटं म्हणजे 8 वाजून 5 मिनिटापर्यंत, बरोबर आहे. सो संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंतच तुम्हाला त्या केतूच्या गोचरीमधली मंगळाची 25% तुम्हाला अशुभता जाणवणार आहे. तो कुठल्या राशीतून चाललेला आहे, मूळ म्हटल्यानंतर धनुरास आहे. आता धनुराशीचं मालक कोण आहे, तो गुरु आहे. आणि गुरु केतूच्या नक्षत्रांना वधकारक ठरतो. म्हणजेच काय झालं, पुन्हा त्या गुरुची 25% अशुभतेमध्ये ॲड झाले. म्हणजे आजचा चंद्र तुम्हाला 50% शुभ आणि 50% अशुभ ठरतोय. त्यातल्या त्यात अशुभता जी आहे ती आज रात्री 8 वाजेपर्यंत 50% अशुभ आहे. 8 वाजल्यानंतर तोच चंद्र म्हणजे मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत तो असणार आहे द्वितीय चरणात. आता द्वितीय चरण कोणाचं आहे, ते शुक्राचं आहे, जो की तुम्हाला शुभ आहे. त्याच्यानंतरचं तिसरं चरण आहे हे बुधाचं आहे. चौथं चरण आहे चंद्राचं आहे. म्हणजे रात्री 8 वाजल्यानंतर
उद्या तो चंद्र त्याच्या पूर्वाषाढा नक्षत्रात जाईपर्यंत तुम्हाला शुभ फलित देणार आहे. पण कुठल्या अर्थानं शुभ ते लक्षात आलं ना? स्वतः ग्रह, त्याचं गोचर नक्षत्र, त्याचं नक्षत्र चरण आणि त्याची राशी स्वामी यांची सांगड 25% जर तुम्ही कन्सिडर केले तरी तुमच्या ते लक्षात येईल. हे झाले चंद्राचं. आता दुसरं पुढचा ग्रह घेऊ आपण मंगळ. आता मंगळ सध्या सध्या त्याच्या स्वतःच्याच राशीतून चाललेला आहे, म्हणजे मेषेतून चाललेला आहे. तो मंगळ आहे कोणाच्या नक्षत्रामध्ये? तर कृतिका नक्षत्रात, म्हणजे रवीच्या नक्षत्रात आहे. आणि तो कृतिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात म्हणजे गुरुच्या चरणात आहे. ह्या स्थितीतला मंगळ तिथे 10 तारखेपर्यंत आहे, 10 ऑगस्टपर्यंत. म्हणजे आता इथे केतूच्या जन्म नक्षत्रांना मंगळ कसा ठरतोय? तर तो प्रत्ययी ठरतोय, म्हणजे प्रतारणा करणारा, अशुभ ठरतोय. म्हणजे 25% मंगळ अशुभ कन्सिडर झाला तुम्हाला इथे. तो आहे गोचर कुठल्या नक्षत्रात करतोय? तर रवीच्या. रवी देखील केतूच्या नक्षत्रावाल्यांना अशुभ आहे. म्हणजे अशुभ 25% मंगळ आणि पुन्हा त्याचं गोचर नक्षत्र 25% रवीचं. पुन्हा तो गोचर कुठल्या ह्याच्यातून करतोय? तर म्हणजे चरणातून करतोय तो गुरुच्या. गुरु देखील अशुभ आहे. ही सगळी सांगड कुठल्या राशीतून गोचर होती आहे? तर मेषेतून, म्हणजे मंगळाच्या. म्हणजे आत्ताचा मंगळ तुम्हाला, म्हणजे केतूच्या जन्म नक्षत्रवाल्यांना 100% अशुभ ठरतोय. स्वतः अशुभ आहे. त्याचं गोचर नक्षत्र रवीचं ते देखील तुमच्या नक्षत्राला अशुभ आहे. त्या गोचर नक्षत्रातलं ज्या चरणातून गोचर करतोय मंगळ, ते चरण देखील, त्याचा चरण स्वामी गुरु देखील तुम्हाला अशुभ ठरतोय. आणि ज्या राशीतून चाललेले ती रास देखील तुम्हाला अशुभ ठरते. इथं मंगळ 100% तुम्हाला अशुभ ठरतोय. कधीपर्यंत? तर तो 10 ऑगस्टपर्यंत, म्हणजे 10 तारखेपर्यंत ह्याच त्याच्या गोचरीच्या कालावधीनुसार. 10 तारखेला ज्यावेळेस तो कृतिकाच्या, आता सध्या पहिल्या चरणात आहे, तो कृतिकाच्या दुसऱ्या चरणात जाईल. दुसऱ्या चरणात गेल्यानंतर तो कुठल्या चरणात जाईल कृतिकाच्या? तर तो कृतिकाच्या शनीच्या चरणात जाईल. शनी तुमच्या जन्म नक्षत्रासाठी काय ठरतो? तर मित्र ठरतो. म्हणजे तिथे 25% त्या मंगळाची अशुभता कमी होईल की नाही. आणि कृतिकाच्या म्हणजे कृतिकाचं पहिलं चरण हे मेषेमध्ये येतं. म्हणजेच ज्यावेळेस मंगळ कृतिकाच्या दुसऱ्या चरणात जाईल त्यावेळेस तो मंगळ वृषभेला जाईल. आणि वृषभ राशीचा मालक कोण आहे? तो शुक्र आहे. आणि शुक्र केतूच्या नक्षत्रांसाठी संपत्तीकारक ठरतो, संपन्नताकारक ठरतो. म्हणजे इथे 100% जी आत्ता 10 तारखेपर्यंत तुम्हाला मंगळाची फलितं मिळत आहेत, ती 10 तारखेनंतर पुढचे 3 ते 4 दिवस तुम्हाला कशी फलितं मिळणार आहेत मंगळाची? तर त्याची 75%च फलितं तुम्हाला फक्त अशुभ मिळणार आहेत. 50% आलं लक्षात? कारण तो वृषभेला जाईल. वृषभ रास तुम्हाला शुक्राची आहे, त्याचं दुसरं चरण शुक्राचं आहे. त्यामुळे शुक्र तिथे 25% ॲड झाले. म्हणजे मंगळाची 50% शुभ आणि 50% अशुभ फलितं तुम्हाला त्या मंगळाची मिळतील. पुन्हा सांगतो, तो मंगळ मेषेला आहे. म्हणजे मेष राशी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जन्मलग्नानुसार ज्या स्थानात येत असेल त्या स्थानाच्या हिशोबाने तुम्ही त्या विषयावरती विचार करायचा आहे. आता इथे मेषेच्या समोर येते तुळ रास. म्हणजे मंगळाचे हे सध्या 10 तारखेपर्यंतची जी फलितं आहेत ती 100% अशुभ कुठल्या विषयावर धरायची? तर ती मेष राशी ज्या स्थानात आली असेल तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे त्या स्थानाचे, त्याच्या समोरची जी रास आहे तुळ रास, ते स्थान जिथे आलं असेल त्या स्थानाचे विषय. आणि इथे मंगळाचे विशेष दृष्ट्या जे आहेत 4, 7, 8 म्हणजे आता मेषेचा मंगळ आहे, तो त्या मेष राशीतून प्रथम दृष्टीने कुठे पाहतोय? तर तो कर्केवर पाहतोय. 7वी दृष्टी त्याची तुळेवर आहे आणि 8वी दृष्टी जी आहे ती त्याची वृश्चिकेवर आहे.
आता ह्या म्हणजे ह्या म्हणजे स्थान जिथे तुमच्या पत्रिकेत आले असेल, कर्क राशी, तुळ राशी आणि वृश्चिक राशी, त्या स्थानांच्या विषयावर देखील मंगळ सध्या 10 तारखेपर्यंत 100% अशुभ ठरतोय. 10 तारखेनंतर पुढचे 3 दिवस तो 50% शुभ आणि 50% अशुभ फलित देणार आहे. पुढचं ग्रह आहे बुध. बुध सध्या सिंहेतून चाललेला आहे, म्हणजे रवीच्या राशीतून. बुध तुमच्या जन्म नक्षत्राला बुध कसा ठरतोय, तर तो शुभ म्हणजे परममित्र ठरतोय, म्हणजे तो शुभ झाला. पण त्याचं जे गोचर नक्षत्र आहे आत्ता, म्हणजे 11 तारखेपर्यंत तो असणार आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात, म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात, आणि तो पहिल्या चरणात आहे रवीच्या. आणि तो कुठल्या राशीतून चाललेला आहे, तर तो रवीच्या सिंह राशीतून चाललेला आहे. तर इथे बुधाची फलित म्हणजे बुधाच्या फलितातील शुभ अशुभता तुम्हाला जर गृहीत धरायची असेल तर ती कशी धरायची, तर शुभ बुध शुभ शुक्राच्या नक्षत्रात, अशुभ रवीच्या चरणात आणि अशुभ रवीच्या राशीत. म्हणजे 50% बुधाची फलितं तुम्हाला शुभ ठरतायत, 50% अशुभ ठरतायत. ती कुठल्या अर्थानं, तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सिंह रास ज्या स्थानात येत असेल त्या स्थानाच्या विषयावरती, आणि सिंह राशीच्या समोरच जी कुंभ रास येते, ती कुंभ रास म्हणजे ती ज्या तुमच्या जन्मलग्नाप्रमाणे जी रास ज्या स्थानात येत असेल त्या स्थानातील विषयांवरती बुधाचा परिणाम गृहीत धरायचा आहे. तो देखील कधीपर्यंत, फक्त 13 तारखेपर्यंत, 11 तारखेपर्यंत. 11 तारखेला पुन्हा बुध त्याचं चरण बदलेल आणि तो स्वतःच्याच, म्हणजे दुसरं जे चरण आहे पूर्व फाल्गुन, ते बुधाचं आहे, त्या बुधाच्या चरणात येईल तो. म्हणजे इथे पुन्हा 25% शुभता वाढली. आलं लक्षात? पुढचा ग्रह आहे गुरु. गुरु सध्या त्याच्या स्वतःच्या मीन राशीतून आहे, आणि केतूची जी जन्म नक्षत्र आहेत अश्विनी, मघा, मूळ, यांना गुरु हा वधकारक ठरतो, म्हणजे पूर्णतः अशुभ ठरतो. पण इथे गुरु तुम्हाला सध्या पूर्णतः अशुभता देतोय का हो, तर नाही. ते कसं पाहायचं तुम्हाला, तर सध्या गुरु ज्या राशीत आहे ती गुरुचीच रास आहे. म्हणजे स्वतः गुरु तुम्हाला 25% अशुभ ठरला, त्याची जी गोचर राशी आहे ती गुरुचीच आहे स्वतःची, त्यामुळे ती 25% तुम्हाला अशुभ ठरली. पण त्याच्यानंतर त्याचं जे नक्षत्र आहे हे उत्तरा भाद्रपद आहे सध्याचं, म्हणजे शनीचं आहे, जे तुम्हाला मित्र ठरतंय. म्हणजे 25% शुभता तिथे जमा झाली की नाही. आणखी उरलेली 25% काय आहे, तर गुरु हा उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या 4थ्या चरणातून गोचर करतोय, आणि ते 4थं चरण आहे मंगळाचं. म्हणजेच काय झालं, तर गुरु हा तुम्हाला सध्या 25%नेच म्हणजे शुभ ठरतोय. ते 25% शुभता कोणामुळे आहे, तर ती त्याच्या गोचरीच्या नक्षत्रामुळे. तो नक्षत्र स्वामी तुम्हाला शनीचा आहे, तो शनी तुमच्यासाठी मित्र ठरतोय. म्हणून गुरुची फक्त 25% शुभता तुम्हाला आता सध्या मिळतीये. पुन्हा ही 25% शुभता कधीपर्यंत आहे तुम्हाला, तर ती 25 ऑगस्टपर्यंत आहे. कारण 25 ऑगस्टला गुरु हा त्याचं चरण, म्हणजे त्याच्या गुरुमध्ये गोचरीमध्ये फरक होईल. आलं लक्षात? आता सध्या मीन राशीतून आहे, म्हणजेच तुमच्या जन्मकुंडलीप्रमाणे मीन रास ज्या स्थानात येत असेल त्या स्थानातील विषयांवरती गुरु हा 25% शुभतादायक ठरतोय. 75% तुम्हाला अशुभच आहे तो सध्या तरी 25 ऑगस्टपर्यंत. त्याचबरोबर जी मीन रास तुमच्या पत्रिकेत जिथे आलेली आहे त्याच्या म्हणजे गुरुची जी ज्या विशिष्ट दृष्टी आहेत 5, 7, 9, म्हणजे मीन राशीकडनं ज्यावेळेस गुरुची 5वी दृष्टी येते ती येते कर्केवरती, आणि 7वी दृष्टी येते षष्ठावरती, षष्ठावर नाही, कन्येवरती. ओके. आणि 9वी दृष्टी येते वृश्चिकेवरती. म्हणजेच काय झालं, तर आत्ताचा गुरु तुम्हाला
मीन राशी जिथे आली त्या स्थानाच्या विषयांवरती 25% शुभ फलितदायक ठरतोय. कर्क राशी ज्या ठिकाणी आली असेल त्या ठिकाणाच्या विषयानुसार तुम्हाला तो 25% शुभदायी ठरतोय. आणि कन्या राशी आणि वृश्चिक राशी जिथे जिथे आली असेल तिथल्या विषयांवरती तो 25% शुभ ठरतोय, म्हणजेच 75% अशुभता देतोय. आणि ही अशुभता तुम्हाला कधीपर्यंत आहे तर 25 ऑगस्ट पर्यंत. आता शुक्र, त्याच्या पुढचा शुक्र ऑलरेडी तुम्हाला संपन्न म्हणजे संपत आहे, म्हणजे संपत्तीकारक संपन्नताकारक शुभ आहे. म्हणजे हा शुक्र सध्या कुठून गोचर करतोय तर शुक्र हा मिथुनेतून गोचर करतोय. म्हणजेच स्वतः शुक्र केतूच्या नक्षत्रांना शुभ ठरतोय. त्यात तो सध्या गोचर करतोय. ती राशी नक्षत्र कुठलं आहे तर ते नक्षत्र आहे म्हणजे 12 ऑगस्ट पर्यंत, ह्या 12 तारखेपर्यंत उद्याच्या शुक्र हा शनीच्या पुष्य नक्षत्रात असणार आहे. म्हणजे 25% शुभ तुम्हाला शुक्र झाला. त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं जे नक्षत्र आहे गोचर नक्षत्र ते शनीचं आहे, जो शनी तुमच्यासाठी शुभ ठरतोय. म्हणजे ते 25% पुन्हा त्यात जमा झाले, म्हणजे 50% शुभ ठरला. तेच शनीचं नक्षत्र जे आहे म्हणजे पुष्य नक्षत्र त्याचं पहिल्या चरणातून गोचर करतोय. पहिलं चरण कुठलं आहे तर रवीचं आहे आणि रवी तुमच्यासाठी अशुभ आहे. म्हणजेच पुन्हा इथे 50% शुभता तुम्ही बरोबर घेतली आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा पुढची 25% हे रवीच्या नक्षत्र चरण स्वामी असल्यामुळे आणि रवी तुम्हाला अशुभ ठरत असल्यामुळे ती 25% अशुभता तिथे जोडून आली. पण तो आहे मिथुनेला. मिथुनेला म्हणजे तुम्हाला परममित्र ठरणाऱ्या बुधाच्या राशीमध्ये, म्हणजे त्या राशीचे गुण तुम्हाला शुभच ठरणार आहेत. म्हणजे काय झालं तर सध्याचा शुक्र तुम्हाला 75% शुभ फलित देणार आहे आणि फक्त 25% अशुभता दर्शवतोय. ती अशुभता म्हणजे हे शुभाशुभ फलित 75-25 फलितं आहेत. ही शुक्राची फलितं कुठल्या अर्थानं म्हणजे कुठल्या विषयावरती तर तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे मिथुन राशी ज्या स्थानात येते त्या स्थानातल्या विषयावरती आणि शुक्राची जी सप्तम दृष्टी आहे मिथुनेतून सप्तम दृष्टी तुमच्या धनुराशीवर होते आणि ती धनुराशी तुमच्या पत्रिकेमध्ये जिथे आलेली असेल त्या स्थानातील विषयावरती शुक्राची 25% अशुभ आणि 75% शुभ फलित तुम्हाला जाणवतील. कधीपर्यंत 12 ऑगस्ट पर्यंत. पुन्हा 12 तारखेला तो पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात जाईल म्हणजे बुधाच्या चरणात जाईल. त्यावेळेस 12, 13, 14, 15 म्हणजे 15 तारखेपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बुधाची 100% शुभ फलित तुम्हाला मिळतील. शुक्राची 100% फलित तुम्हाला मिळतील. कशी? शुक्र स्वतः शुभ, त्याचं गोचर नक्षत्र शनीचं ते शुभ, त्याचं जे नक्षत्र चरण आहे बुधाचं ते शुभ, त्याची राशी आहे गोचरीची राशी ती शुभ. म्हणजे शुक्राची 100% शुभ फलित तुम्हाला पुढचे 3 दिवस लाभणारच आहेत. कुठल्या स्थानातून हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये मिथुन राशी आणि धनुराशी कुठे आली असेल ते पहा. मंडळी एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण सध्या फक्त विशिष्ट दृष्ट्या म्हणजे सप्तम दृष्टी एक त्यांची पूर्ण दृष्टी प्रत्येक ग्रहाची आणि शनी मंगळ गुरुच्या विशिष्ट दृष्ट्या याचाच विचार करतोय. वास्तविक त्यांच्या प्रत्येक ग्रहाच्या एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टीचा देखील विचार करायचा आहे आणि तो विचार तुम्ही तुमच्या पातळीवरती करू शकता. जे गोचर स्थानातून द्विपाद दृष्टी कुठे येते, त्रिपाद दृष्टी कुठे येते, एकपाद दृष्टी कुठे येते ते त्या स्थानावरती तुम्ही त्या दृष्टीने त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या फलिताची जाणीव घेऊ शकता. आता आला शनीचा मुद्दा, म्हणजे शनी आला पुढे. तर शनी सध्या कुठून चाललाय तर शनी तुमच्या म्हणजे केतूच्या अश्विनी मघा मूळ नक्षत्रासाठी शनी हा मित्र ठरतोय. सध्या शनी कुठून गोचर करतोय तर शनी सध्या त्या स्वतःच्याच राशीतून म्हणजे मकर राशीतून गोचर करतोय. वक्री होऊन जरी आला असला तरी तो मकर राशीत आहे ना. म्हणजे इथं शनी तुम्हाला शुभ ठरत असल्यामुळे त्या शनीची 25% फलित शुभ झाली.
तो ज्या राशीत आहे ती रास 25% शुभतादायक ठरली. आता शनी कुठल्या नक्षत्रातून गोचर करतोय, तर ते नक्षत्र आहे धनिष्ठा. धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचं, आणि तुमच्या जे केतूच्या जन्म नक्षत्र ज्यांची आहेत त्यांना मंगळ हा विपत्तीकारक, प्रत्यरकारक ठरतो, प्रत्यय ठरतो, अशुभ ठरतो. म्हणजे 25% अशुभता तिथे जोडल्या गेली. पण तो शनी धनिष्ठाच्या दुसऱ्या चरणात आहे, म्हणजे मंगळाच्या, माफ करा, बुधाच्या चरणात आहे. म्हणजे इथे काय झालं, बुध देखील तुमच्या जन्म नक्षत्राला काय ठरतो, तर शुभ ठरतो. म्हणजेच काय झालं इथे, म्हणजे इथला शनी 75% तुम्हाला शुभदायक ठरतोय. फक्त 25% त्याच्या गोचर नक्षत्राच्या हिशोबाने तो तुम्हाला 25% अशुभ ठरतोय. याच्या पुढचं आपलं आपण जे ग्रह आहे तो राहू. राहू सध्या कुठून चाललाय, तर राहू तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रात राहू काय ठरतो तुम्हाला, तर राहू साधक ठरतो, शुभ ठरतोय. राहू शुभ ठरतोय, पण तो राहू सध्या गोचर कुठून करतोय, तर मेष राशीतून. म्हणजे राहूची 25% शुभता तुमच्या सोबत आहेच. तो कुठल्या राशीतून गोचर करतोय, तर मेष राशीतून, म्हणजे मंगळाच्या. मंगळ तुम्हाला अशुभ आहे, म्हणजे 25% शुभता आहे आणि 25% अशुभता देखील आहे. म्हणजेच काय झालं, 25-25 ते झालं. पुन्हा राहूचं आपण गोचर नक्षत्र घेतलं तर ते आहे भरणी. भरणी हे शुक्राचं नक्षत्र आहे. मग ते शुक्राचं नक्षत्र तुमच्यासाठी शुभ ठरते की नाही, मग ते 25% शुभता ऍड झाली ना राहूला. आता पुढचे राहिलेले 25% जे आहेत 100पैकी, ते म्हणजे नक्षत्र, गोचर नक्षत्र चरण. आता भरणीच्या 4थ्या चरणातून राहू चाललेला आहे, आणि तो आहे ते चरण, त्या चरणाचा स्वामी आहे मंगळ. आणि ही जी गोचर स्थिती आहे ही कधीपर्यंत असणार आहे, तर ही असणार आहे 13 ऑगस्ट पर्यंतच. त्यानंतर राहूचं नक्षत्र चरण बदलेल. इथं लक्षात, म्हणजे 13 तारखेपर्यंत तुम्हाला राहू फक्त तसं पाहिलं तर राहू तुम्हाला 50% शुभ आणि 50% अशुभ ठरतोय. तो देखील मेष राशी तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ज्या स्थानात आली असेल त्या स्थानांच्या विषयावर आणि त्याच्या सप्तम दृष्टीतल्या स्थानांच्या विषयावरती. इथे पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण राहूच्या देखील एकपाद, द्विपाद किंवा त्रिपाद दृष्टी पाहत नाहीये सध्या. त्या तुमच्या तुम्हाला लक्षात येतीलच. एकपाद दृष्टी कुठली आहे, द्विपाद दृष्ट्या कुठल्या आहेत, आणि त्रिपाद दृष्टी कुठली आहे ते तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये पाहू शकता कुठली ती स्थानं, कुठल्या कुठल्या स्थानात, म्हणजे त्या राशी कुठल्या कुठल्या स्थानात येत आहेत. आलं लक्षात. सो हे झालं राहू. आता दुसरं शेवटचा ग्रह कुठला घेऊया आपण, तर केतू. आता आपण मी केतू शेवटचा ग्रह का म्हटलं, कारण आपल्याला माहिती आहे की रवीपासून केतूपर्यंतच नक्षत्रांची विभागणी केलेली आहे. बाकी हर्षल, नेपच्यून, प्लुटोला नक्षत्राची विभागणी नाही आहे, ते फक्त ग्रह आहेत बस. तरीसुद्धा आपण त्यांच्या संदर्भातून हे कॅल्क्युलेशन पाहणारच आहोत. केतू सध्या आहे, केतू तुमचं जन्म नक्षत्रच आहे, त्यामुळे त्या जन्मनक्षत्र शुभच आहे. म्हणजे 25% केतूची शुभता तुमच्याबरोबर आहे. पुन्हा तो केतू कुठल्या राशीतून गोचर करतोय, तर तुळ राशीतून गोचर करतोय. म्हणजे तुळेचा मालक कोण आहे, तर शुक्र आहे. शुक्र तुमच्यासाठी शुभ आहे. पुन्हा केतूची 25%मध्ये 25% ॲड झाले, म्हणजे 50% केतू शुभ ठरला. तो केतू आहे कोणाच्या नक्षत्रामध्ये गोचर करतोय, तर तो विशाखा नक्षत्रात, म्हणजे गुरुच्या नक्षत्रातून. गुरु तुमच्यासाठी वधकारक आहे, म्हणजे 25% तिथे अशुभता आली. आणि आता विशाखा नक्षत्राच्या गुरुच्या दुसऱ्या चरणातून, म्हणजे विशाखाच्या दुसऱ्या चरणातून चाललाय, आणि त्या चरणाचा स्वामी आहे शुक्र. म्हणजे तो शुक्र जो तुमच्यासाठी शुभदायक ठरतोय, याचाच अर्थ काय झाला, केतूची आत्ताची फलितं ही तुम्हाला संपूर्णतः 75% शुभ ठरतायत. आणि तुमच्या जन्मलग्नानुसार म्हणजे तूळ रास ज्या स्थानात आली असेल त्या स्थानाच्या विषयाला धरून
म्हणजे त्या स्थानातील विषयावरती केतू हा 75% तुम्हाला शुभ फलितदायक ठरतोय. त्याचबरोबर त्याची सप्तम दृष्टी ज्या समोरच्या स्थानावर आहे त्या स्थानातल्या विषयावर देखील तो 75% तुम्हाला शुभ फलितदायक ठरतोय. पुन्हा इथे आठवण करून देतो, ह्या प्रत्येक ग्रहाची एकपाद, द्विपाद आणि त्रिपाद दृष्टी तुम्हाला पंचांगामध्ये पाहिल्यानंतर कळेल की त्याच्या गोचर स्थानापासून तो कसा पाहतो. इथे फक्त एकच लक्षात ठेवायचंय, राहू आणि केतूची जी वाटचाल आहे ती उफराट्या दिशेने म्हणजे उलट विरुद्ध दिशेने आहे. ग्रह हे घड्याळाच्या विरुद्ध घड्याळ ज्या दिशेने चालतं त्याच्या विरुद्ध दिशेने आपले सर्व ग्रह गोचर करत असतात. पण राहू आणि केतू हे घड्याळच्या ज्या दिशेने घड्याळ आपण बघतो त्या दिशेने गोचर करत असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टी देखील, राहू आणि केतूच्या दृष्टी देखील तुम्हाला त्याच पद्धतीतून पाहायच्या आहेत. म्हणजे मी हे सांगतोय काय, एकपाद, द्विपाद, त्रिपाद दृष्टी पाहण्यासाठी. आलं लक्षात? ह्याच्यातून तुम्ही लक्षात घ्या की तुमची जन्म नक्षत्र, त्याची तुम्हाला लाभलेली जन्म नक्षत्र गोचर, त्या गोचरीमधले शुभ अशुभ ठरणारे ग्रह आणि त्यांची नक्षत्र जिथे जिथे तुमच्या ह्या वर्तमान गोचरीमध्ये येतात त्यांच्या एकत्र येण्याच्या टक्केवारीवरती म्हणजे त्या प्रमाणामध्येच तुम्हाला त्यांची फलितं मिळत असतात. आणि ही फलितं काही चुकत नाहीत काही केलं तरी. येते लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची वर्तमान म्हणतात ना जीवनामध्ये जर सगळ्या ग्रहांचं तुम्ही कन्सिडर केलं तर कुठलेही दडपण येण्याची म्हणजे भीती उरत नाही. कारण आपल्याला माहिती पडतं ना, आता समजा शुक्राचं आहे, राहूचं आहे, मंगळाचं आहे, तर कधीपर्यंत आहे, तर 1 दिवस आहे, 3 दिवसांनी बदलणार आहे तो. तेवढा आधार राहतो ना की ठीक आहे ते दिवस समजा अडचणीचे दिवस असतील ते पुढचे 3-4 दिवस आपण ते काढू शकतो. किंवा जसं गुरुचं आहे म्हणजे 25 ऑगस्टला तो त्याचं बदलते, त्याच्यामध्ये बदल होतोय, तर आणखीन 10-12 दिवस आपण आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ शकतो ना. म्हणजे ही जागरूकता आपल्यामध्ये राहते, घाबरायची गरज नाही पडत ना आपल्याला. आता काय करायचं की केतू असं म्हणजे गुरु असा झाला आणि त्याची फलितं असं आहे. कारण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये, आमच्या ह्या ज्योतिष क्षेत्रामध्ये घाबरून सोडणारे भरपूर आहेत. म्हणजे तुमचा आता गुरु चौथा आहे, मग गुरु व्ययातच आहे, गुरु इकडेच आहे तिकडेच आहे, काय वाटेल तसं दडपण देणारी मंडळी बरीच आहे. तर त्याला न घाबरता ज्योतिषशास्त्राचं म्हणजे सर्वांग सुंदर अशा ज्योतिषशास्त्राचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला सांगत असते. म्हणून अगदी पोटतिडकीने सांगतो की प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीचा विचार करूनच ज्योतिषाचा सदुपयोग साधून घ्या. ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला सदुपयोगासाठीच देऊ केलेलं आहे, घाबरण्यासाठी दडपण घेण्यासाठी नव्हे. आता हा झाला म्हणजे ज्या नक्षत्रांची या 9 ग्रहांमध्ये विभागणी झाली आहे त्यांची. आता दुसरं फलित बाकीचे 3 राहिलेले जे आहेत नेपच्यून, हर्षल आणि प्लुटो, तर त्याच्या बाबतीत देखील आपण कुठलाही म्हणजे गैरसमज करून घ्यायचा नाही. नेपच्यून आहे, त्याचं कारकत्व जे काय आपण कन्सिडर केलं म्हणजे गृहीत धरलं असेल त्या गृहीतकानुसारच त्याच्या फलिताचं अपेक्षा पण अशीच ठेवायची, म्हणजे अपेक्षित फलितं अशीच कन्सिडर करायची तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणेच. तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला सांगितले ना कुठले अशुभ आणि कुठले शुभ आहे, त्यात भले नेपच्यून, प्लुटो आणि हर्षल नसे नागा, पण त्यांच्या गोचरीची स्थितीतून तुम्हाला बाकीचं लक्ष घेता येईल ना. तर इथे आपण ह्या 3 ग्रहांना शुभच धरायचं आहे. म्हणजे त्यांचं कारकत्व ज्या म्हणजे विषयांवरती कन्सिडर करायचे ते कारकत्व आपण लक्षात घ्यायचंच आहे. पण त्या कारकत्वाचं म्हणजे त्या कारकत्वाला बघताना त्याचं फलितातील सध्याचं रूपांतर कुठल्या स्वरूपातून असणार आहे हे त्यांच्या गोचर स्वरूपातून लक्षात येणार. जसं आता केतूच्या जन्म नक्षत्र ज्यांची आहेत अश्विनी, मघा आणि मूळ, त्यांच्यासाठी नेपच्यून कसा ठरतोय, तर नेपच्यून गुरुच्या तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या गुरुच्या मीन राशीतून नेपच्यून गोचर करतोय.
म्हणजेच 25% त्या राशी स्वामीनुसार अशुभता ठरली. पुन्हा त्याचं जे गोचर नक्षत्र आहे ते पूर्व भाद्रपदा म्हणजे गुरुचंच आहे परत. म्हणजे पुन्हा 25% त्याच्यामध्ये ॲड झाले म्हणजे 50% अशुभ ठरली. पण त्याच नेपच्यूनचं गोचर नक्षत्राचं जे चरण आहे ते 4थं चरण आहे म्हणजे चंद्राचं चरण आहे. चंद्र तुमच्यासाठी क्षेमकारी आहे. म्हणजेच काय झालं तर आणि ही नेपच्यूनची गोचर आहे म्हणजे गुरुच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रातून चंद्राच्या प्रथम चरणातून म्हणजे पूर्व भाद्रपदाच्या पहिल्या चरण म्हणजे चंद्राच्या 4थ्या चरणातून चंद्राच्या चरणातून जाणार आहे. आणि तो ह्या गोचरीमध्ये ह्या मीन राशीला कधीपर्यंत आहे तर तो आहे 11 सप्टेंबरपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला या नेपच्यूनची त्या पद्धतीने फलित गृहीत धरता येतील की नाही. आणि ते पण ते कुठल्या विषयावर तर मीन राशी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ज्या स्थानात आली असेल त्या स्थानानुसार येते लक्षात. असंच हर्षल सध्या कुठे आहे तर तुमच्या मेष राशीला आहे. म्हणजे तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या मंगळाच्या मेष राशीला. म्हणजे इथे 25% तुम्हाला अशुभता आहे मंगळाची म्हणजे मेष राशीची. त्यानंतर तो आहे कुणाच्या नक्षत्रात तर भरणी नक्षत्रात म्हणजे तुम्हाला शुभ ठरणाऱ्या शुक्राच्या नक्षत्रात. त्याचं चरण कुठलं आहे तर ते मंगळाचं आहे. म्हणजे काय झालं गोचर राशी मंगळाची 25% अशुभ, गोचर नक्षत्र शुभ ठरणाऱ्या शुक्राचं भरणी म्हणजे 25% शुभ आणि त्याचं चरण हे मंगळाचं. म्हणजे इथे पुन्हा नेपच्यून सारखंच जसं नेपच्यून तुम्हाला 25% शुभ आहे तसा हा हर्षल देखील तुम्हाला 50% शुभ आहे. कसा तर हर्षल आणि त्याचं भरणी नक्षत्र अशा 50%नी तो तुम्हाला शुभ आहे 50% अशुभ आहे. आलं लक्षात. आता शेवटचा ग्रह कुठला राहिला तो प्लुटो. प्लुटो हा सध्या रवीच्या उत्तराषाढ नक्षत्रामध्ये आहे आणि तो गोचर करतोय शनी म्हणजे उत्तराषाढ नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून म्हणजे शनीच्या चरणातून. हा प्लुटो कुठल्या राशीतून गोचर करतोय तर तो गोचर करतोय तुम्हाला शुभ ठरणाऱ्या शनीच्या मकर राशीतून. म्हणजेच शनीची रास 25% शुभ ठरली प्लुटोच्या गोचरीतली. प्लुटोचं जे गोचर आहे ते ज्या नक्षत्रात आहे ते रवीचं आहे ते 25% अशुभ ठरलं. पुन्हा त्याचं जे चरण आहे गोचर नक्षत्र गोचर चरण ते आहे शनीचं ते पुन्हा तुम्हाला शुभ ठरलं. म्हणजे प्लुटोला शुभ जरी मानलं आपण आणि शुभच मानायचं त्याची अशुभता एवढी कन्सिडर करायची गरज नाही आपल्याला. म्हणजे अगदी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही जसं आपण इतर सगळ्या ग्रह नक्षत्रांचं आपण कन्सिडर करतो. मग त्यांना देखील आपण 100% शुभ अशुभ धरत नाही आहे. तसंच ह्याला इथे फक्त रवी उत्तराषाढ नक्षत्राच्या नक्षत्र स्वामीच्या रवीच्या हिशोबाने प्लुटो देखील फक्त 25% तुम्हाला अशुभ ठरतोय. आलं लक्षात. म्हणजे ही इथे देखील पुन्हा तेच आहे नेपच्यून हर्षल आणि प्लुटो ज्या स्थानातून गोचर करतात त्या स्थानांच्या विषयामध्ये तुम्ही तुमच्या पत्रिकेनुसार त्या स्थानांच्या विषयावरतीच त्यांची जी काय अशुभता ठरलेली आहे त्या अशुभतेनुसार ते कन्सिडर करायचे ते लक्षात घ्यायचे गृहीत धरायचे. हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीमधून तुमच्या जन्मकुंडलीनुसार जी महादशा चालू आहे अंतर्दशा चालू आहे आणि प्रत्यंतर दशा चालू असेल म्हणजे प्रत्येक दशा ज्या तुम्ही पाहताय त्या दशा स्वामी जो असेल त्याची वर्तमान पोझिशन ही जशी आत्ता आपण पाहिली त्याचप्रमाणे त्या दशेचा त्या प्रत्यंतर दशेचा जो काळ आहे त्या काळामधली त्या प्रत्यंतर दशा स्वामी अंतर्दशा स्वामी किंवा महादशा स्वामी यांची फलित गृहीत धरताना ह्याच पद्धतीतून गृहीत धरायची आहे. येते लक्षात. रवी मंगळ गुरु तुमच्या जन्म नक्षत्रासाठी अशुभ आहे म्हणून त्याची समजा रवीची महादशा चालू असेल गुरुची चालू असेल मंगळाची चालू असेल तर संपूर्ण महादशा काय तुम्हाला अशुभ ठरत नाही. त्याची जर अंतर्दशा शुभ ठरत असेल किंवा प्रत्यंतर दशा शुभ ठरते. शुभ म्हणजे कशी तर शुभ ग्रहांची म्हणजे रवी मंगळ शुभ म्हणजे केतूच्या नक्षत्रांचे जे अश्विनी मघा मूळ आहेत त्यांच्यासाठी अशुभ ठरणारे रवी मंगळ गुरु
हे जर अशुभ कन्सिडर केले तर बाकीचे शुभच ठरतात ना. पण इथे पुन्हा आठवण करून देतो, इथे शुभ अशुभता 100% गृहीत धरायची नाही आणि ते 100%चं दडपण घ्यायचं नाही आहे. कारण गोचरीने प्रत्येक ग्रहाची शुभ अशुभता ही सतत बदलणारी आहे. हे लक्षात ठेवा, लक्षात घ्या. हे लक्षात घेत नाही म्हणून तुमची पंचायत होते. तुमची म्हणजे कुंडली मालकाची म्हणजे जातकाची देखील आणि ज्योतिष सांगणारे आहेत जे नवशिके आहेत त्यांची देखील पंचायत होते. तुमच्या दशेला महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशेचा जो कालावधी आहे तो प्रत्येक कालावधी ह्याच दृष्टीने तुम्हाला फलितदायक ठरत असतो. ह्याच रेशिओमध्ये, ह्याच टक्केवारीमध्ये. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि त्यानुसारच ज्योतिषाकडे पाहायला शिका, ज्योतिषाच कुंडलीमध्ये वावरायला शिका. याच्या व्यतिरिक्त ज्योतिषामध्ये काहीही दडपण नाहीये, काही भीती नाहीये, काही नाहीये आणि क्लिष्टता नाहीच नाहीये. आमचा जो म्हणजे दिव्य ऊर्जाचा जो उद्देश आहे की ज्योतिष कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्राचा सहज सोप्या पद्धतीने म्हणजे जन्मनक्षत्र गोचर पद्धतीने कसा दैनंदिन जीवनामध्ये सदुपयोग साधता येईल आणि आपलं नियोजन कसं अपडेट ठेवता येईल, रोजच्या रोज आपल्या विचारांमध्ये, आपल्या धारणेमध्ये कसा बदल करता येईल, कशी ॲडजस्टमेंट करता येईल आपल्याला. कारण तुम्हालाच ॲडजस्टमेंट करायची आहे. कारण तुमचं सत्य आरशाच म्हणजे हा जन्मनक्षत्र गोचरीने तुमच्यासमोर वर्तमान गोचरीचा आरसा समोर धरलेला आहे. त्या आरशात जे दिसेल ते तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे आणि तेच भोगावं लागणार आहे. त्याला सामोरे जाताना जी सुदृढता पाहिजे म्हणजे माफ करा, जी समज पाहिजे, जी स्वतःची ॲडजस्टमेंट पाहिजे ती तुम्हाला तुमचं जन्मनक्षत्र गोचर पदोपदी देत आहे. पण त्याच्याकडे आम्ही पाहत नाही. ज्योतिषाने हातचं राखून काही ठेवलेलं नाही आहे. ज्योतिषाने म्हणण्यापेक्षा ज्योतिषशास्त्राने तुम्हाला सगळं देऊन ठेवलेलं आहे. त्यातला एक महत्त्वाचा उत्तम भाग म्हणजे काय, तुमचं जन्म नक्षत्र गोचर जरी तुम्ही फॉलो केलं म्हणजे ज्योतिष अभ्यासकांनी, ज्योतिष शिकणाऱ्यांनी, ज्योतिष शिकवणाऱ्यांनी आणि ज्योतिष जाणून घेणाऱ्यांनी देखील ही जन्म नक्षत्र गोचर पद्धती जर आत्मसात करायला सुरुवात केली तर ते त्यांच्या जातकाला समजावून सांगताना देखील आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील त्याचा सदुपयोग करून घेऊ शकतात. आता एक छोटीशी तुम्हाला म्हणजे वैचारिक तुम्हाला मेघ सांगतो. मला वैयक्तिक माझ्या जन्म नक्षत्रानुसार आजचं जे नक्षत्र आहे माझ्यासाठी शुभ आहे. कालचं नक्षत्र देखील माझ्यासाठी शुभ होतं म्हणून काल देखील एक व्हिडिओ बनवला आणि आज देखील एक व्हिडिओ बनवतोय. अर्थात ह्याचा सदुपयोगच साधला जाईल ना. हा कालच्या व्हिडिओमधून जो मेसेज देण्याचा प्रयत्न केला, जे इन्फॉर्मेशन, जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आणि आत्ता जे पोहोचवायचा प्रयत्न करतोय त्याचा सदुपयोगच साधला जाईल ना. म्हणजे ते चांगल्या ठिकाणीच त्याला भरभराटच लावेल ना. त्याच्यातून फायदाच होईल ना सगळ्यांचाच. आलं लक्षात. तर आजचं हे केतूच्या जन्मनक्षत्र जे आहेत मघा, अश्विनी, मघा आणि मूळ ह्यांच्या दृष्टीने तुमचं आत्ताचं वर्तमान गोचर कसं काय कितल्या टक्केवारीमध्ये तुम्हाला ते शुभाशुभ ठरते हे लक्षात आलं असेल तर त्या पद्धतीने स्वतःच्या कार्यामध्ये म्हणजे कार्यक्रमामध्ये, घडवणाऱ्या कार्यामध्ये किंवा तुमच्या एखादे निर्णय घ्यायचे असेल त्या सगळ्याच बाबतीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने आपलं स्वतःचं नियोजन करू शकता. म्हणजे हे नियोजन ह्या तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीचं जे नियोजन तुम्हाला देऊ केलेलं आहे ज्योतिषशास्त्राने, हे तुमच्या प्रापंचिक म्हणजे संसारी, प्रापंचिक, भौतिक म्हणजे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला जे नियोजन साधायचे त्या नियोजनामध्ये तुमची जन्मनक्षत्र गोचर तुम्हाला 100% साथ देत असते. फक्त तिची साथ घ्यायला शिका. लक्षात. काही अडचण असेल किंवा माझ्या बोलण्यातून काही एखादा शब्द अडखळला असेल, इकडे तिकडे झाला असेल तर ते समजून घ्याल तुम्ही.
आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा केतू ग्रहाच्या जन्म नक्षत्रानुसार आपण केला. असंच उद्याचा व्हिडिओ देखील आपण केतूच्या पुढचं जे नक्षत्र आहे म्हणजे अश्विनीच्या पुढचं नक्षत्र जे आहे भरणी, तर शुक्राच्या नक्षत्राच्या म्हणजे शुक्राची जी जन्म नक्षत्र आहेत त्यांच्या जन्म नक्षत्रांना आत्ता सध्याची गोचर कशा टक्क्याने कामाला येणार आहे किंवा कशी ठरते हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शुक्राचा जन्म नक्षत्र पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला जर हा विषय ही पद्धती आवडली असेल, मनापासून आवडली असेल, तर त्याचा स्वीकार करा. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये, कार्यप्रणालीमध्ये, विचारांमध्ये, तुमच्या दृष्टिकोनामध्ये त्याचा सहभाग घ्या आणि ह्याचा सदुपयोग साधण्याचा प्रयत्न करा. हे सदुपयोगाचं म्हणजे हे सौजन्याचं काम, हे चांगल्या पुण्याईचं काम गुरुकृपेने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील हा. तर त्याचा सदुपयोग साधून घ्या मंडळी. आता आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा शुक्राचा व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊया. ठीक आहे. जय सद्गुरू. नमो नमः. नमो सिद्धाय.